नमस्कार मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेतील 2 श्लोक पाहणार आहोत, जे म्हणजे की पहिला श्लोक असा आहे, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्वेष्व किमकुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाले की हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? तर याचे स्पष्टीकरण असे आहे की हा श्लोक म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला धृतराष्ट्राने संजयला विचारलेले प्रश्न आहे। कुरु वशांचा राजा आणि कौरवांचा पिता धृतराष्ट्र यांनी संजयला विचारलेले की त्याचे पुत्र कौरव आणि पांडव कुरुक्षेत्रावर एकत्र आले तेव्हा त्यांनी काय केले? तर येथे धृतराष्ट्र युद्धभूमीचे वर्णन करणारे धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे असे शब्द वापरत आहेत। धर्मक्षेत्रे म्हणजेच धर्माचे क्षेत्र होय आणि हे युद्ध केवळ सत्तेसाठी नसून धर्म आणि अधर्म यांच्यातील लढा असल्याचे सूचित करते। कुरुक्षेत्रे म्हणजे कुरूंचा प्रदेश म्हणजेच कौरवांचा प्रदेश। युद्धात आपले पुत्र पांडवांचे काय करतील हीच धृतराष्ट्रांची चिंता होती आणि धर्म आणि अधर्माच्या या महायुद्धात आपले पुत्र कसे वागतील याची त्याला उत्सुकता होती। दैवी दृष्टी लाभलेल्या संजयाने महाभारतात युद्धाचा प्रसंग धृतराष्ट्राला सांगितला। गीतेची सुरुवात या श्लोकानेच होते, ज्यामध्ये नीतिमत्ता आणि अधर्म, न्याय आणि अन्याय यांच्यातील संघर्षाचा प्रतिध्वनी ऐकू येतो। तर हा होता श्लोक पहिला। तर दुसरा श्लोक हा आहे की संजय म्हणाले त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला। ह्याचे स्पष्टीकरण हे आहे की या श्लोकात महाभारत युद्धाच्या सुरुवातीच्या दृश्याचे वर्णन केले आहे। कौरवांचा सेनापती दुर्योधनाचे पांडवांचे सैन्य युद्धासाठी सज्ज व संघटित झालेले पाहिले तेव्हा तो आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे गेला। दुर्योधनाच्या या कृतीतून त्याची मानसिक स्थिती आणि भावना प्रकट होतात। पांडवांचे सैन्य पाहून तो घाबरला आणि कारण त्याला समजले होते की हे युद्ध इतके सोपे नाही। त्याला पांडवांचे सामर्थ्य जाणवले होते आणि म्हणून त्याला आपल्या गुरूंकडे जाऊन माहिती द्यावीशी वाटली। दुर्योधनाच्या या मनस्थितीवरून आपल्याला असे समजते की युद्धाच्या अगदी सुरुवातीलाच त्याला आपल्या सैन्याच्या ताकदीचे आणि पांडवाच्या सामर्थ्याचे आकलन करण्याची गरज भासली होती। या घटनेतून दुर्योधनाची चिंता, त्याचा अहंकार आणि त्याच्या राजेशाही प्रतिष्ठेची आजक्तीही दिसून येते। अशा प्रकारे हा श्लोक कौरवांची मानसिकता आणि महाभारत युद्धाच्या सुरुवातीच्या क्षणामध्ये दुर्योधनामध्ये चाललेला भावनिक गोंधळ यावर प्रकाश टाकते। तर या ठिकाणी श्लोक पहिला व श्लोक दुसरा समाप्त होतो। तर आपण पुढील व्हिडिओमध्ये श्लोक तिसरा व श्लोक चौथा पाहूयात। धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व सर्व आपल्या धार्मिक लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।